मुलांच्या पालकत्वातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम औरंगाबाद अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक असोसिएशनच्या वतीने 13 जून शनिवार रोजी दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. मी डॉक्टर संध्या कोणपल्ले, बालरोग तज्ञ संघटना छत्रपती संभाजीनगरची अध्यक्ष या नात्याने आज तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलते आहे. आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे येत्या शनिवारी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये तापडिया नाट्यगृह इथे आमच्या संघटनेमार्फत आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गेल्या 25-30 वर्षामध्ये किंवा त्याहून अधिक काळामध्ये पालक आणि मुलं यांच्यामधलं जे नातं बदललेलं आहे आणि त्याच्यातून अनेक प्रश्न समोर आलेत. कम्युनिकेशन गॅप आहे, ॲडिक्शन्स आहेत, अल्कोहोल, ड्रग्ज किंवा सोशल मीडियाचं एक्सपोजर आहे, त्याच्यामुळे तयार झालेला अँगर, ॲग्रेशन, व्हायलन्स आहे किंवा परीक्षामध्ये पालकांना मुलांकडून असलेल्या जास्त अपेक्षा, त्याच्यातून मुलांना येणाऱ्या करिअरबद्दलचा स्ट्रेस, त्याच्यामुळे वाढणारं अँझायटी, डिप्रेशन किंवा कधी कधी सुसायडल टेंडन्सीज. तर या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस खूप जास्त भयानक स्वरूप धारण करतात आणि आमच्या सगळ्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून आम्हाला असं वाटतं की इथे कुठेतरी बालरोग तज्ञ या नात्याने आम्ही मध्ये येणं गरजेचं आहे. आणि केवळ आम्हीच पुरेसे नाही आहेत, तर समाजातले जे एक्सपर्ट आहेत या विषयांमधले, म्हणजे सायकोलॉजिस्ट असतील किंवा या विषयामध्ये काम करणारे सायकियाट्रिस्ट असतील, तर असे अतिशय एक्सपर्ट वक्ते घेऊन आम्ही हा कार्यक्रम घेऊन समोर येतो आहेत. या कार्यक्रमामधून आम्ही पालकांच्या समोरच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तर देणारच आहोत, त्यांच्यामधलं जे काही संभ्रम आहोत तो दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांची जर काही प्रश्नांची उत्तरं ती पण ॲडिशनली आम्ही या कार्यक्रमाच्या शेवटी द्यायला तयार आहोत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की या छोट्याशा कार्यक्रमांनी खूप साधलं जाणार नाही आहे, परंतु असेच वेगवेगळे उपक्रम आपण घेत राहिलो तर एक प्रकारची सामाजिक जागृती होईल, कुठेतरी समाजाचा दृष्टिकोन बदलेल आणि जे काही बदललंय, मे बी जॉईंट फॅमिलीमधून आपण सेपरेट फॅमिलीमध्ये आलोय, कम्युनिकेशनची गॅप तयार झाली आहे, तर कुठेतरी पालकांना एक नवीन दृष्टिकोन मिळेल आणि याच्यातून हळूहळू समाज सुधारणेकडचं एक पाऊल आपल्याला टाकता येईल या उद्देशाने हा कार्यक्रम आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण की हा इतका चांगला कार्यक्रम आहे, खूप लोकांपर्यंत हा जावा, योग्य वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं. जनतेला मी या माध्यमातून आमच्या संघटनेतर्फे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त लोकांनी आम्ही म्हणण्यापेक्षा वक्ते जे चांगले चांगले संदेश देतात त्याचं आकलन त्यांना व्हावं, त्याचं पालन त्यांनी करावं आणि ते सगळे संदेश जे अटेंड करू शकत नाहीयेत, मोठा समाज आहे, नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, तर त्यांच्यातले पण जे टीनेज पेरेंट्स असतील त्यांच्यापर्यंत त्यांनी घेऊन जावं, स्वतःतही बदल करावा आणि त्यातून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करावा, हा संदेश जनतेला.